एअरपोर्ट बनतोय आणि ही आपली डेव्हलप होते उल्वे। तर बघू शकता गाईज किती डेव्हलप होते। 2 BHK दिले 14 लाखात। तर व्ह्यूअर्स तुम्ही बघू शकता हा 1 RK आहे आणि ही गॅलरी आहे आणि जिथे तुम्ही पूर्ण गिरनरी बघताय ना, हा इथे कुठलीच बिल्डिंग नाही बनणार, हा इथे पूर्ण गार्डन बनणार आहे। गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, लास्ट टाइम मी APMC ड्रायफ्रूटची व्हिडिओ बनवली होती आणि त्या व्हिडिओवरती मी टार्गेट दिला होता 200 लाईकचा। आणखीन हा गाइज 200 लाईक पूर्ण झालेले आहेत, भले लेट झालेत पण पूर्ण झालेत। खूप मोटिवेशन मिळाली आणि मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रॉमिससुद्धा केला होता, जेव्हा त्या व्हिडिओवरती 200 लाईक पूर्ण होतील तेव्हा मी तुम्हाला तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेन आणि ती व्हिडिओ आजची आहे। तर आजच्या व्हिडिओवरती पण आज टार्गेट ठेवूया। आजच्या व्हिडिओचा टार्गेट लाईकचा असणार 220। जर तुम्ही हा लाईकचा टार्गेट 2 दिवसात पूर्ण केलं तर तुम्हाला याच्यापेक्षा बेस्ट व्हिडिओ भेटेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे उल्वे नोडमध्ये 1 BHK 1 RK 2 BHK काय रेटने चाललेत आणि किती लाखामध्ये सेल होतात। तर चला गाईज व्हिडिओवरती बनून राहा, पूर्ण व्हिडिओ वॉच करा। आणखीन हां गाईज, मास्क नाही लावला, मास्क खिशामध्ये आहे, फक्त बोलायला जमत नाही त्याच्यामुळे मी मास्क खिशामध्ये ठेवला। तर चला व्हिडिओवरती बनून राहा। तर फ्रेंड्स, मी आता उल्वे हवेवरती आहे। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा जो तुम्हाला दिसतोय ना एरिया, हा सेक्टर 25 आहे आणि इकडची जिथे आपण जाणार आहोत ना फ्लॅट बघायला, आता फ्लॅटचे रेट काय चालू आहे, तर हा इकडे जाणार होता आणि ती एरिया सेक्टर 24 आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे खूप सारं डेव्हलप होते। जसं मी तुम्हाला सांगितलेलं, उल्वे सिटी खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये आता हे ट्रेंडिंगमध्ये आहेत सेक्टर 24 आणि सेक्टर 25। इथे खूप फ्लॅट डेव्हलप होतात। तर तुम्ही बघू शकता, एकदा तुम्हाला नजारा दाखवतो मी। तर फ्रेंड्स, हा हायवे बेलापूरला जातोय। आणखीन ह्याच हायवेवरनं 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती एअरपोर्ट बनतोय आणि ही आपली डेव्हलप होते उल्वे। तर बघू शकता गाईज किती डेव्हलप होतं इथे सेक्टर 24 आणि सेक्टर 25। तर विचार करा, जेव्हा इथे पूर्ण पब्लिक येणार तेव्हा काय वाटणार। तर फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सांगितलेलं का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उल्वेमध्ये सेक्टर 24मध्ये 1 RK 1 BHK 2 BHK चे काय रेट चालू आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। आणि मी आता आलेलो आहे, इथे एजंट बसलेले आणि या काकांचं नाव आहे बलिराम कोली। तर काका कसे आहेत? तर काका, माझे काही प्रश्न आहेत, माझे पर्सनली सुद्धा प्रश्न आहेत आणि माझे व्ह्यूअर्सचे पण प्रश्न आहेत तुम्हाला, ते तुम्हाला मी आता सांगतोय। तर काका, तुम्ही सांगू शकता माझ्या व्ह्यूअर्सला तर तुम्हाला या फील्डमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? आपण साधारण 14 वर्ष झाली मी या फील्डमध्ये आहे। काय बोलता, म्हणजे व्ह्यूअर्स तुम्ही बघू शकता, काकांना 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। म्हणजे भरपूर 14 वर्ष म्हणजे किती झाले? माझं स्वतःचं असोसिएशन आहे, बिल्डर असोसिएशनमध्ये नाव आहे। अच्छा, पण रिअल एस्टेटमध्ये मी सध्या कमिटीवरती आहे। अच्छा, आणखी मग काका तुमच्याजवळ सांगू शकता कोणकोणते फ्लॅट अवेलेबल आहेत सेल करण्यासाठी? आता फ्रंट्स 1 BHK आहे, 2 BHK आहे, 1 RK रेडीमध्ये आहे, अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे। अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये पण आहे, म्हणजे काम चालू आहे, होणार आहे, पण चालू आहे आणि झालेलं आहे। अर्धा 50% झालेलं आहे, काही 20% झालेलं आहे। तर व्ह्यूअर्स, काकांचं आता आपण बोललो आणि काकांनी सांगितलं की त्यांच्याजवळ 1 BHK 1 RK 2 BHK हे फ्लॅट सेलसाठी अवेलेबल पण आहेत आणि काही फ्लॅटांचं म्हणजे बिल्डिंगची कामं पण चालू आहेत। तर व्ह्यूअर्स, पहिले आपण एक काम करूया, आपण 1 BHK नाहीतर 1 RK हे फ्लॅट बघूया पहिले कसे आहेत, मग नंतर या गोष्टीवरती आपण बोलूया। ओके, सो व्ह्यूअर्स, तुम्ही आता बघू शकता हा 1 BHK फ्लॅट आहे। तर हा हॉल आहे। तर काका, एरिया कितीचा आहे? 720। तर हा 720चा एरिया आहे। आणखीन या साईडला किचन आहे, म्हणजे आता काम बनतोय, हा किचन आहे। इकडे जो दिलाय ना, हा टॅरिस दिलाय, याला नॅचरल टॅरिस असं म्हणतात। म्हणजे खूप जागा पण फेस पण आहे। आता तर बघायला गेलं तर आत्ताच्या फ्लॅटमध्ये जे अगोदर इथे फ्लॅट बनलेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK मध्ये नॅचरल टॅरिस तर कधीच बघायला भेटणार नाही, फक्त एक छोटीशी गॅलरी बघायला भेटेल तुम्हाला। आणखीन या साईडला बेडरूम आहे, मास्टर बेडरूम।
1 BHK आणि मास्टर बेडरूम याला म्हणला जातो. तर काका तुम्ही सांगू शकता याला मास्टर बेडरूम का म्हटलं जातं? बेडरूम मध्ये बाथरूम देत नाही, संडास बाथरूम देतात म्हणून त्याला मास्टर बेडरूम. अच्छा, बेडरूम टॉयलेट बाथरूम देत नाही, तर तुम्ही बघू शकता इथे आहे, म्हणून याला एक मास्टर बेडरूम असं म्हटलं जातं. आणि ही काय गॅलरी आहे, ही गॅलरी. आणि आता इथे या फ्लॅट मध्ये कसं स्क्वेअर फूट चालेल ते सांगू शकता? 5,500 होता, फक्त 5,500 स्क्वेअर फूट बोलतात. तर फ्रेंड्स, आता आपण जो पहिला फ्लॅट बघितला ना 1 BHK, तो अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये होता. म्हणजे त्याचं ते तुम्हाला समजणार नाही म्हणून मी आता डायरेक्ट रेडी बिल्डिंगमध्ये आणलं आहे. म्हणजे त्या जो पहिला पण फ्लॅट बघितला त्या बिल्डिंगमध्ये काम चालू होतं आणि हे रेडी आहे. आणि तुम्ही बघा सेफ्टीसाठी डोअर पण लावलेलं आहे, लिफ्ट पण आहे. आणि काका ही किती मजल्याची बिल्डिंग आहे? हा, G+4. ओके, तर चला बघू. इथे 1 BHK आणि सर्व 1 RK. तर या बिल्डिंग मध्ये सर्व टोटल 1 RK. तर व्ह्यूअर्स तुम्ही बघू शकता, हा 1 RK आहे आणि ही गॅलरी आहे. आणि जिथे तुम्ही पूर्ण गिरनरी बघताय ना, हा इथे कुठलीच बिल्डिंग नाही बनणार, हा इथे पूर्ण गार्डन बनणार आहे. स्क्वेअर फूट चालू आहे? 5.5 चालू आहे, कमी होणार कॉन्टॅक्ट केला तर. ओके, तर आणखी बघूया. टॉयलेट बाथरूम पण आहे इथे सेपरेट अलग दिलेत 1 RK मध्ये, तर तुम्हाला माहीतच असेल. आणखी किचन मध्येच आहे एक टॉयलेट बाथरूम आहे आणि एक इथे गॅलरी सुद्धा आहे. आणि इथून गार्डन. फ्युचरमध्ये इथे गार्डन खूप मोठा होणार आहे. आणखी इथे जी तुम्हाला खाली जागा दिसते, इथे काहीच बिल्डिंग वगैरे काहीच नाही बनणार. तर फ्रेंड्स, तुम्ही आता बघितलं हा 1 RK आहे. आणखी काका किती इथे रेट चालू आहे आता 1 RK चा? किती लाखाला? 25 लाखाला जातोय 1 RK. आणखीन हा व्ह्यूअर्स, जर तुम्हाला फ्लॅट रेंटली पाहिजे असेल उलवेमध्ये, तरी पण तुम्ही काकांशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे पॉपअपमध्ये दिसेलच असेल. आणखीन हा काका, जर आता तुमचा एक्सपिरियन्स जर खूप आहे, 14 वर्षाचा आहे, 14-15 वर्षाचा, तर आजपर्यंत म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही या लाईनमध्ये आले, या फील्डमध्ये आले, तर किती लाखापासून तुम्ही फ्लॅट सेल केलेले आहेत? मी साधारण सुरुवातीला 12 लाखापासून फ्लॅट चालू केले. काय बोलता? इथे उलवेमध्ये सुरुवातीला 12 लाखांनी फ्लॅट दिले, 12 लाखात 9 लाखांनी फ्लॅट दिले 1 BHK. आणि बरं अचानक 2 BHK दिले 14 लाखात. त्यांची आता प्राइस झाली 70-75 लाख. काय बोलता? 14 लाखामध्ये दिलेले 2 BHK? बिलीव्हच नाही होत मला खरंच. 14 लाख आणि आता त्यांची प्राइस 70 लाखापर्यंत गेलेली आहे. तर बघू शकता इथे म्हणजे इन्व्हेस्ट करण्यासाठी खूप. कारण इन फ्युचर आता 4 ते 5 वर्षामध्ये ना इथे एअरपोर्ट बनणार आहे. तर तुम्ही विचार करू शकता, जर आज तुम्ही 50 लाख रुपये टाकताय, तर 4-5 वर्षामध्ये तुम्हाला 1 करोड 100% भेटतील. तर खरंच तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर काकांशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आता आपण इथे ऑफिसमध्ये जाऊ आणि ऑफिसमध्ये. फ्रेंड्स, आता जे आपण फ्लॅट बघितले ते 1 BHK तुम्हाला दाखवलेले आहे. आणखीन फ्लॅट बघायला गेलं तर खूप चांगले आहेत. आणि काका, माझे व्ह्युअर्स असा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तर तुमच्या इथे 1 BHK आणि 1 RK 2 BHK किती लाखापासून स्टार्ट आहे? साधारण आपल्या 30 लाखापासून 45 पर्यंत 1 BHK आहे. 30 लाखापासून 45 लाखापर्यंत पॅकेज आहे का? 30 लाखापासून ते 45 लाखापर्यंत 1 BHK. आणि 1 RK? 1 RK 20 लाखापासून 30 लाखापर्यंत. 1 RK 20 लाखापासून 30 लाखापर्यंत. आणखी 2 BHK? 2 BHK 60 लाखापासून 1 करोडपर्यंत आहे. 60 लाखापासून 1 करोडपर्यंत आहे. आणि ते पण 2 BHK. ओके. आणखीन काका, तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. तर उलवे नोडमध्ये असं काय खास आहे इथे, तर लोकांनी इथे इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि त्यांना काय इथे फॅसिलिटी भेटू शकते याच्या पुढे? आता त्यांना फॅसिलिटी एअरपोर्ट जवळ आहे. हो, नावाशिवडी रोड कनेक्ट होतो. हा, तो आता म्हणजे ब्रिज बनते तो नावाशिवडी डायरेक्ट बॉम्बे. आता उलव्यापासून नाव शिवडीला जायला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात मुंबईला पोहोचतो.
अच्छा एवढी सुविधा हा म्हणजे हा एक ब्रिज बनतो, याच्या पुढे त्यांना फॅसिलिटी भेटू नवी शकते. मुंबई एकदम 5 मिनिटावर नवी मुंबई आहे आणि स्टेशन आहे 5 मिनिटावर स्टेशन आहे. इथून जायला नवी मुंबई 5 मिनिट. 5 मिनिटावरती नवी मुंबई. माहित असेल उल्वे हा गाव नाही राहिलेला, उल्वे आता गाव खूप मोठी सिटी झालेली आहे. जर कोणी व्ह्युअर्स जे आता म्हणजे युट्यूबवर ना व्हिडिओ पाहून तुमच्याजवळ येतोय प्रॉपर्टी सेल करण्यासाठी, फ्लॅट त्याला घ्यायचा असेल 1 BHK बोला, 2 BHK बोला, 1 RK बोला, तर तुमच्याकडून काही असे ऑफर आहे का? म्हणजे इतर आता तुम्हाला पण माहिती आहे या उल्वे नोडमध्ये आता प्रॉपर्टी एजंट किती झाले, भरपूर झाले, तर तुम्ही असं काय स्पेशल त्यांच्यासाठी ऑफर देऊ शकता? त्यांना जास्तीत जास्त आपण चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करू, प्लस त्यांचा रेटमध्ये थोडंसं मागं पुढे करू शकतो. अच्छा म्हणजे रेट मागं पुढे पण होऊ शकतो. दुसऱ्यापेक्षा आपण चांगली सर्विस देऊ असं. ओके. तर गाईज तुम्हाला जर यांच्या तुमचं म्हणजे तुम्हाला काही प्रॉपर्टी म्हणजे 1 BHK 2 BHK फ्लॅट जर तुम्हाला हे करायचं असेल तर मागे पुढे प्राईसचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मागे पुढे होऊन जाईल आणि ऑफर पण तुम्हाला भेटेल. तर काका तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे, जर कोणी व्हिडिओ ही बघतोय आणि जर कोणी तुमच्याजवळ 1 BHK 1 RK हा विकत घेण्यासाठी येतोय तर त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील, आणखीन तुम्ही असं म्हणजे जो काही म्हणजे फायनान्स करायचं असेल हे तुम्ही करून देताय का त्यांनाच करावं लागेल? कसं ज्यांचं RT फाईल आहे, काही पगार स्लिप असतं त्याच्यावर डिपेंड असतं. त्याच्यावरती डिपेंड म्हणजे IT फाईल असली तर RT फाईल असली तर मग ते बँकवाल्याला मी फोन करून बोलवतो, ते येतात, मग ते त्यांचे पेपर चेक करतात. आपले पेपर ऑलरेडी असतात, आपले पेपर ओके असतात, त्यांचे पेपर चेक करतात. त्यांच्या पेपरमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर मग त्यांना सँक्शन लेटर देत नाही. मग सँक्शन लेटर जर असलं त्यांच्याकडे तर मग आपण म्हणजे फायनान्स वगैरे तुम्हीच करून देता जर त्यांचे पेपर पूर्ण क्लिअर असले तर. तर व्ह्युअर्स तुम्हाला आणखीन काही माहिती काही तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही काकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण करू शकता. काकांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय आणि या ऑफिसचा ॲड्रेस सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला. काका तुम्ही एकदा सांगू शकता हा सेक्टर 24 मध्ये तुमचा म्हणजे प्रॉपर ऑफिसचा ॲड्रेस कुठे आहे? सेक्टर 24 मध्ये प्रॉपर 400 प्लॉट नंबर 473. हा 473. तर हा ऑफिसचा ॲड्रेस आहे सेक्टर 24 उल्वे सेक्टर 24 प्लॉट नंबर 473. तर इथे तुम्ही येऊन कधी व्हिजिट पण देऊ शकता. असं नाही की तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एनी टाइम चालू असते ना ऑफिसला, एनी टाइम चालू असते तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण करू शकता, डायरेक्टली इथे येऊन इन्क्वायरी सुद्धा करू शकता. तर काका थँक्यू सो मच माहिती दिल्याबद्दल आणि तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं, खूप आवडलं. तर जो कोणी असेल माझे व्ह्युअर तर तुमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करतील आणि मला माहित आहे तुम्ही सहकार्य त्यांना नक्की देणार. तर चला काही आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.